नमस्कार, मी अनुष्का आणि तुम्ही पाहताय दैनिक राज्य लोकतंत्र। सध्या महाराष्ट्रात वाचाळवीरांचं अमाप पीक माजलं आहे। ही पैदास वेळीच ठेचली गेली नाही तर राज्यात अराजक माजेल अशी भावना लोकांमध्ये निर्माण झाली आहे। आजकाल कोणीही सोम्या गोम्या उठतो आणि महापुरुषांबाबत अवाच्य बोलतो। आपल्या विधानामुळे काय परिणाम होतील, लोकांमध्ये वाद निर्माण होईल काय याची त्याला चिंता नसते, किंबहुना वाद निर्माण व्हावा अशीच त्याची इच्छा असते। मग ते राहुल सोलापूरकर, प्रशांत कोरटकर, राष्ट्रवादीचे जितेंद्र आव्हाड, MIMचे नेते ओवेसी असोत किंवा समाजवादी पक्षाचे नेते अबू आझमी असोत, या विचारधारणाचे लोक विषवल्ली आहेत। त्यांना वेळीच ठेचायला हवे अशा अनेक प्रतिक्रिया समोर येत आहेत। केवळ महाराष्ट्रातच नाही तर जिथे जिथे मराठी माणूस आहे त्या ठिकाणी त्यांना छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज हे वंदनीय आणि आदरणीय आहेत। पण कोणीतरी येतो आणि त्यांच्याबद्दल काहीतरी बरळून जातो। त्यामुळे विनाकारण समाजात दुहीची आणि द्वेषाची निर्मिती केली जाते। महापुरुषांची विटंबना असो अथवा महापुरुषांबाबत केलेली आक्षेपार्ह विधाने असोत, त्यामुळे राज्यातच नाही तर देशात अनेक ठिकाणी गंभीर स्वरूपाच्या दंगली सुद्धा झाल्या आहेत। त्यामुळे सामाजिक वातावरण बिघडण्यास मदत झाली हे वास्तव आहे। गत काही दिवसांपूर्वी राहुल सोलापूरकर, प्रशांत कोरटकर यांनी जी काही विधानं केली ती करण्याची काहीच गरज नव्हती, पण बोलण्याच्या भरात ते भरकटत गेले आणि आपण महापुरुषांचा अवमान करत आहोत याचे त्यांना भानच राहिले नाही। मुळात गत काही वर्षात सर्वच महापुरुष आपापल्या जातीमध्ये दुर्दैवाने विभागले गेले आहेत। इतर जातीमधील लोक या आपल्या महापुरुषांबद्दल आदर वाटत नाही अशा प्रकारची भावना निर्माण होत आहे अथवा जाणीवपूर्वक निर्माण करण्याचा प्रयत्नही होत आहे। काही दिवसांपूर्वी अशाच वाचाळवीरांमध्ये समाजवादी पक्षाचे नेते अबू आझमी सामील झाले। त्यांनी मुघल बादशाह औरंगजेब हा सर्वोत्कृष्ट प्रशासक होता आणि त्याच्या कारकिर्दीमध्ये सारं काही अलबेल होतं अशा प्रकारचं विधान केलं। औरंगजेबाचे उदात्तीकरण करण्याचा प्रयत्न त्यांना चांगलाच भोवला आहे। आझमी यांनी 2 दिवसांपूर्वी विधान भवन परिसरात माध्यमांसमोर बोलताना औरंगजेब हा उत्तम प्रशासक होता, तो क्रूर शासक नव्हता असे गौरवोद्गार काढल्यानंतर राज्यभरातून आझमी यांच्या विरोधात संताप व्यक्त केला जात होता। त्याचे पडसाद विधिमंडळातही उमटले। बुधवारी विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासानंतर संसदीय कामकाज मंत्री चंद्रकांत पाटील यांनी आझमींच्या निलंबनाचा प्रस्ताव मांडला। त्यानंतर सत्ताधारी आणि विरोधी सदस्यांनी आवाजी मतदानाने आझमी यांच्या निलंबनाचा ठराव एकमताने मंजूर केला। अर्थसंकल्पीय अधिवेशन संपेपर्यंत आझमी यांना निलंबित करण्यात आलं आहे। निलंबन प्रस्तावावर बोलताना भाजपचे सुधीर मुनगंटीवार म्हणतात, त्यांनी मवियाच्या काळात भाजपच्या एका विधान परिषद सदस्याने सैनिकाविषयी केलेल्या वक्तव्याचा दाखला देत त्यावेळी जशी कारवाई करण्यात आली होती त्याच पद्धतीने आझमींचे केवळ अधिवेशन काळापुरते निलंबन न करता 5 वर्षांसाठी सदस्यत्व रद्द करावे, त्यांचे सर्व भत्ते, आमदार निधी व पगारही बंद करण्याचा प्रस्ताव सुधारणा करण्याची आग्रहाची मागणी केली होती। छत्रपतींचा अवमान करणाऱ्यांना सोडणार नाही असं मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले। छत्रपतींचा अवमान करणाऱ्यांना 100% जेलमध्ये टाकू असं सांगून मुख्यमंत्री पुढे म्हणाले, महापुरुषांचा अवमान केल्याचा आरोप असलेल्या प्रशांत कोरटकरांनी अटकपूर्व जामीन मिळवला आहे, पण त्याविरोधात आम्ही उच्च न्यायालयात जाऊ। कोरटकर वगैरे चिल्लर माणसे आहेत। जितेंद्र आव्हाड काय बोलले त्याचा विरोधकांनी निषेध केला नाही। औरंगजेब होता म्हणून शिवाजी महाराजांना ओळखलं जातं। औरंगजेब किती बलाढ्य होता आणि शिवाजी महाराज केवळ 5 फुटांचे होते असं जितेंद्र आव्हाड म्हणाले होते। माजी पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी डिस्कव्हरी ऑफ इंडिया मधून छत्रपती शिवाजी महाराजांबाबत केलेल्या लिखाणाचा निषेध करणार का असा सवाल मुख्यमंत्र्यांनी
विरोधकांना केला. आपल्यावरील निलंबनाची कारवाई अन्याय करणारी आहे असे अबू आझमी यांनी म्हटलं आहे. माझं निलंबन हे केवळ माझ्यावरच नव्हे तर मी ज्या लाखो लोकांचे प्रतिनिधित्व करतो त्यांच्यावरही अन्याय आहे असं ते म्हणाले. सध्या छावा चित्रपटाच्या निमित्ताने महाराष्ट्रात छत्रपती संभाजी महाराजांबद्दल जो आदरभाव वृद्धिंगत झाला आहे त्याला धक्का देणारं वक्तव्य अबू आझमींनी केलं आहे. संभाजी राजांवर अत्यंत क्रूर पद्धतीने अत्याचार करणाऱ्या औरंगजेबाचे कोड कौतुक करणारे नेते महाराष्ट्रात आहे ही अत्यंत प्रत्येक मराठी माणसासाठी लाजिरवाणी गोष्ट आहे असं म्हटलं जात आहे. याआधी सुद्धा छत्रपती संभाजीनगरमध्ये MIMचे नेते ओवेसी यांनी सभेमध्ये औरंगजेबाचे अशाच प्रकारचे गुणगान केले होते. ज्या महापुरुषांबद्दल सारांच्या मनात आदरभाव आहे त्या महापुरुषांना गंभीर दुखापत करणारे औरंगजेबासारखे क्रूर बादशाह आदर्श कसे असू शकतात. महापुरुषांबाबत आक्षेपार्ह विधान करणाऱ्यांना योग्य शिक्षा देण्याची तयारी सरकारने ठेवली पाहिजे. विनाकारण एखाद्या समाजाबद्दल अविश्वासाची भावना निर्माण केली जात असेल तर त्यावर आता गंभीरपणे विचार करण्याची वेळ आली आहे. कोणीतरी एकाने केलेल्या चुकीच्या विधानाचा फटका संपूर्ण समाजाला बसण्याचा धोकाही लक्षात घ्यायला हवा. असे विषय पेटणार नाहीत याचीही काळजी घ्यायला हवी. सामाजिक वातावरण बिघडणाऱ्यांवर वाचळवीरांवर कडक कारवाई करण्याची अत्यंत गरज आहे. अशा प्रकारच्या आक्षेपार्ह विधानांमुळे त्या महापुरुषांचा अवमान तर होतोच, शिवाय विनाकारण सामाजिक वातावरण बिघडतं आणि अविश्वासाची भावना निर्माण होते हे अधिक गंभीर आहे. चांगला प्रशासक होण्यासाठी खूप चांगली कामे करावी लागतात पण क्रूर कामे करणारा कधीच चांगला प्रशासक होऊ शकत नाही. अबू आझमींना चांगल्या प्रशासकाबद्दलचे आपले मत बदलावे लागेल असं म्हटलं जात आहे. यामुळे अबू आझमींना जरी विधानसभेतून सध्या निलंबित केलं असलं तरी देखील त्यांना पुढे कठोर शिक्षा द्यावी अशी मागणी केली जात आहे. यावर मुख्यमंत्री काय निर्णय घेणार यावर सर्वांचंच लक्ष आहे. या माहितीबद्दल तुमची मते काय आहेत आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. आणि जर राज्य लोकतंत्र चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. दैनिक राज्य लोकतंत्र.